खासदारांसंदर्भात नक्कीच उद्या शिवसेनेच्या खासदारांची बैठक मातोश्रीवर आणि अशी बैठक घेणं खासदारांची, आमदारांची, नगरसेवकांची ही कोणत्याही पक्षामध्ये सतत सुरू असणारी एक प्रक्रिया आहे. मातोश्रीवरती अशा बैठका सातत्यानं होत असतात. आता लवकरच लोकसभेचं अधिवेशन सुरू होईल पुढल्या महिन्यात. त्याच्या आधी पावसाळा सुरू होईल. अनेकांना मग त्या पावसात मुंबईला पोचता येत नाही. त्याच्यामुळे आता उद्या खासदारांची बैठक घेऊन त्यांचे प्रश्न, त्यांच्या जिल्ह्यातले प्रश्न, अनेक प्रश्न आहेत. पाऊस नाही अनेक ठिकाणी, निधीचा विषय आहे अनेक ठिकाणी. तर उद्या सगळ्या खासदारांना म्हणजे 9 खासदारांना बोलवून त्यांच्याशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे चर्चा करणार. आणि बाकी तुम्ही ज्या म्हणताय हा फुटणार, तो फुटणार, तो फुटणार, या अफवा आणि या बातम्या सतत उडवल्याच जात असतात. कुठलं टायगर काय, कुठलं ऑपरेशन म्हणजे काय असतं, म्हणजे काय असतं पक्षप्रवेश मोठ्या प्रमाणात असं आहे की मुळात जे म्हणतात आम्ही ऑपरेशन टायगर करणार, त्यांचं ऑपरेशन अमित शहाने 100 वेळा केलं. ते काय सरळ मार्गाने जन्माला आलेला गट आहे काय मेंढ्यांचा? अमित शहाचा पक्ष आहे, ती काय शिवसेना आहे का? आणि विकृती आहे ही एक प्रकारची. पक्ष फोडणं, माणसं फोडणं, माणसं विकत घेणं ही एक प्रकारची विकृती आहे. आणि जेव्हापासून या महाराष्ट्रात मोदी शहांचं राज्य आलंय या देशात, तेव्हापासून राजकारणातल्या या विकृतीनं कळस गाठलेला आहे. महाराष्ट्रासारखं राज्य सुद्धा त्यांनी या संदर्भात पूर्णपणे नासवलं. याचा अर्थ या गोष्टीला अंत नाही का? नक्कीच या गोष्टीला अंत आहे. योग्य वेळी महाराष्ट्रात आणि देशात सुद्धा या सगळ्या विकृती विरुद्ध जनता बंड करून रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही. तृणमूल काँग्रेसचे काही खासदार जे आहेत ते लोकसभा अध्यक्षांची भेट घेणार आहेत. देशभरामध्ये प्रादेशिक पक्षांमध्ये असं सगळं केलं जातंय का? मीनाक्षी नटराजन यांचा राज्यसभेचा उमेदवार हे या देशातले प्रधानमंत्री ते प्रधानमंत्र्यासारखे वागत नाही. या देशाचे गृहमंत्री ते देशाची अंतर्गत सुरक्षा आणि इतर गोष्टी वाऱ्यावर सोडून बाकी इतर कामात बिझी असतात. या देशाच्या सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश हे हजारो लाखो खटले तुंबलेले असताना लंडनमध्ये कायदा मंत्र्याबरोबर पिकनिकला जाऊन बॅडमिंटन खेळतात. या देशातला निवडणूक आयोग हा भारतीय जनता पक्षाचा एजंट म्हणून काम करतो. अशा परिस्थितीमध्ये हा देश कसा चालणार हा कोणाला प्रश्नच पडलेला नाही. लोकांच्या मनातली खदगद ही स्पष्ट दिसते. त्यांच्या पक्षात स्वतःच्या खदखद, पण या खदखदीला सुद्धा नक्कीच वाट मोकळी करून दिली जाईल. 2 दिवसांपूर्वी मोदींनी जो नेहरूचा रेकॉर्ड मोडला, कशा रेकॉर्ड मोडला ते फडणवीस असं म्हणतायत की शरद पवार असं म्हटले की मोदींची आणि नेहरूंची तुलनाच होऊ शकत नाहीच होऊ शकत. पण फडणवीस असं म्हणतात की त्यांचं बरोबर आहे कारण मोदी आहे. हो, मोदीच एक दुसरे मोदी निर्माणच होऊ शकत नाही. इतका क्रूर, अघोरी आणि विकृत नेता दुसरा निर्माण होऊ शकत नाही.